आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पंढरपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या स्वयंसेवकांचं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये स्वागत करत अभिनंदन करण्यात आले। आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या स्वयंसेवकांचे कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने स्वागत करत अभिनंदन करण्यात आले। आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला येतात। मात्र नगरच्या 370 युवकांनी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता अभियान राबवत पांडुरंगाची अनोखी सेवा केली। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आणि समाजसेवक अमर कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा चेतना फाउंडेशनच्या सहकार्याने हे अभियान राबवण्यात आलं। यावर्षी या अभियानाला 11 वर्ष पूर्ण होत आहेत। अभियानात काही युवक पुणे, नगर, निघोज, सोनई, बीड येथून सहभागी झाले होते। या स्वयंसेवकांनी हे स्वच्छता अभियान राबवत 5 ट्रक कचरा पंढरपुरातून आषाढीच्या दुसऱ्या दिवशी जमा करून त्याची विल्हेवाट लावली। गेल्या 11 वर्षापासून हे कार्य सुरू आहे। सामाजिक भान ठेवत तसेच कुठल्याही प्रकारच्या वा कोणाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता नगरच्या तरुणांनी स्वच्छतेचं काम केलं। सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असं पूर्ण दिवसभर या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यासाठी स्वयंसेवकांची विविध पथके वेगवेगळी करून जवळपास 12 ट्रकपेक्षा जास्त कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे। यात पंढरपुरातील 65 एकराचा वारी तळ, गोपाळपूर, वाळवंट परिसर, चंद्रभागा नदी परिसर, भक्तिमार्ग आदी भाग स्वच्छ करण्यात आलाय। आषाढी वारीनंतर पंढरपूर परिसरात जे घाणीचं साम्राज्य पसरलं ते स्वच्छ करण्याचं काम अहमदनगरमधील या 370 युवकांनी केलं। या युवकांनी आपले अभियान पूर्ण करून परतीचा प्रवास करत असताना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे ते थांबले असता आर्ट ऑफ लिव्हिंग कर्जत तालुका आणि मिरजगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करत अभिनंदन करण्यात आलं। तर या स्वच्छता अभियानातील स्वयंसेवकांची भोजन व्यवस्थाही येथे करण्यात आली होती। तर यावेळी कानडी बुद्रुकचे युवा सरपंच गणेश खिडे, उद्योजक रावसाहेब खिडे, आजीनाथ खिडे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राहुल सोनमाळी, अमोल सोनमाळी, डॉक्टर संदीप खेतमाळस, महेश बोडके, संपत बावडकर यांनी अभिनंदन केलं। तर अभियानातील स्वयंसेवक विलास हार्दे, ॲडव्होकेट सुनील गडाख, ठकाराम गायके, विष्णू लाळगे, संस्था सचिव योगेश काकडे, अनिकेत निंबाळकर, महेश आजबे, अर्जुन सोनवणे, सुभाष सुतार, सोमनाथ पाबळे, महेश लुंगसे, सुनीता घाडगे आदी उपस्थित होते। वाखारी असेल किंवा महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात चंद्रभागा असेल। चंद्रभागामध्ये जे काही कपड्यांचा खच असतो, खराब अन्न असतं, हार, फुले, फोटं, लोकांचे कपडे, हे कमीत कमी 3 टन 4 टन असं प्रत्येक वर्षी आम्हाला तिथे सापडतं किंवा आम्ही ते स्वच्छ करतो। आणि हा जो उपक्रम आहे हा मी लहानपणी जेव्हा पहिल्यांदा वारीला गेलो तेव्हा मला कळालं की विठ्ठलाला भेटून मला भारी तर वाटलं, पण चंद्रभागेतली घाण बघून मी खूप उद्विग्न झालो। आणि मग मी ठरवलं की आपल्या ह्या चंद्रभागेचा स्वच्छ व्हावा आणि आपण ह्याच्यासाठी काहीतरी करावं। आणि ह्या विषयाने मी तो संकल्प घेतला आणि त्याच्यानंतर 5 वर्षानंतर मी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि युवा चेतना फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू केला। 12 वर्षापूर्वी 50 लोकांपासून सुरू केलेला हा उपक्रम आज 500-700 लोकांपर्यंत गेलेला आहे। किरण शेठ खेळेंसारखी जी लोक आहेत जे आमच्याकडे येतात, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून YLTP करतात, त्यांच्या आयुष्यात परिवर्तन होतं। ते व्यक्तिगत असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, त्यांच्यामध्ये जे काही बदल होतात त्याच्या उत्स्फूर्त होऊन आमचे हे जे काही अभियान चालतं, याचा जो काही खर्च चालतो, ह्या सगळ्याला ते उत्स्फूर्तपणे मदत करतात। आणि अशा सहकार्यांमुळे, किरण शेठ खेळेंसारख्या सहकार्यांमुळे काम आपलं मोठ्या प्रमाणात ह्या भागामध्ये किंवा अशा वेगवेगळ्या गावांमध्ये, जसं आम्ही गडकिल्ले स्वच्छ करतो, 31 डिसेंबरला आम्ही लोक दारू पितात, पार्ट्या करतात। आम्ही दर 31 डिसेंबरला दुपारी 12 पासून रात्री 12पर्यंत पूर्ण नगरची जी काही कॉमन टॉयलेट आहे, म्हणजे जे झोपडपट्टी वगैरे वस्ती भागात असतात, असे सगळे टॉयलेट स्वच्छ करतो। आणि ते स्वच्छ केल्यानंतर बसस्टँडवरती 108 लिटर दूध वाटतो। प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह नयूम पठाण, न्यूज टुडे 24, कर्जत, अहमदनगर।
नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क. प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका. सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा. चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर. वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.